हजारो वर्ष हा भारत देश जगाच्या ज्ञानाचं केंद्र होता आणि मानवाच्या इतिहासातलं सर्वात प्राचीन विद्यापीठच आहे तक्षशिला विद्यापीठ आणि तिथपासून ते विश्वविख्यात नालंदा विद्यापीठ। प्राचीन काळापासून हजारो वर्ष भारतीय संस्कृतीच ज्ञानाधारित संस्कृती आहे, नॉलेज बेस्ड संस्कृती। इंडियन नॉलेज सिस्टीम IKS ही जी मानवी जीवनाची सर्व क्षेत्र आहेत, ज्ञानाच्या सर्व शाखा आहेत, त्याचा आधार बेस पाया हा भारतीय ज्ञान प्रणाली आणि त्यावर अशी आधुनिकातली आधुनिक उभी करण्याची शिक्षणाची नवी इमारत। केवळ ती एकेवेळी होतीवर थांबायचं नाहीये, अशा त्या होत्या यापासून प्रेरणा घेऊन आता वर्तमान काळात पुन्हा एकदा अशी जागतिक दर्जाची आणि भारतीय विचारावर उभी असलेलं विद्यापीठ आता आपल्याला उभं करायचं। सर्व माता पिता बंधू भगिनी आणि मित्र मैत्रिणींनो, सर्वांना नमस्ते। मुळात सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा आहेतच, पण त्यात दुधात साखर म्हणजे आता हा विजयादशमीचा पवित्र मुहूर्त, येणारी ही दिवाळी, सुरू होणारं हे नववर्ष, हे सर्व त्या मुळातल्या शुभेच्छा पुन्हा एकदा आणि कायमसाठी सांगण्यासाठी उत्तम मुहूर्त आहेत। त्यानिमित्त पुन्हा एकदा आणि शब्दामध्ये सुद्धा शुभेच्छा व्यक्त करतो। हा दसरा, ही येणारी दिवाळी, हे येणारं नववर्ष आणि सर्वांचंच उर्वरित सर्व आयुष्य सुखा समाधानामध्ये आनंदामध्ये आरोग्यपूर्ण असं जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना। आपण चाणक्य मंडल परिवारमध्ये आता असा संकल्प केलाय की संपूर्णपणे भारतीय ज्ञान प्रणाली, इंडियन नॉलेज सिस्टीम, तर संपूर्णपणे भारतीय ज्ञान प्रणालीवर उभं असलेलं जागतिक दर्जाचं विद्यापीठ उभं करायचं आहे। असं विद्यापीठ मुख्यतः लोकांच्या आधारावरच जनाधार उभं राहिलं पाहिजे, हा आपला निश्चय आहे। आणि त्या जनाधाराचं विशेषतः सुरुवातीला एक सगळ्यात मुख्य लक्षण मुळातल्या मनांच्या शुभेच्छांपाठोपाठ, पण असं हे विश्वविद्यापीठ उभं करण्यासाठी सर्वांची आर्थिक मदत हवी आहे। आज मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा पण निसंकोचपणे निसंशयपणे तुम्हाला सर्वांना, समाजाला आवाहन करणार आहे, विनंती करणार आहे, माझा प्रेमाचा आग्रह करणार आहे की असं हे संपूर्णपणे भारतीय ज्ञानप्रणालीवर आधारित आणि जागतिक दर्जाचं विश्वविद्यापीठ उभं करण्यासाठी सढळ हातांनी आर्थिक मदत करा, म्हणजे देणगी द्या, असा माझा तुम्हा सर्वांशी आज संवाद करण्याचा मुख्य विषय आहे। बोलण्याच्या पहिल्या 1 मिनिटातच मी मुख्य विषय नीट विचारपूर्वक सांगितला, तोही मोकळेपणाने सांगायचं तर यासाठी की असा पहिल्या मिनिटाभरात तो विषय ऐकून झाल्यावर जर कोणाला वाटलं
की आपल्याला काही या विषयामध्ये रस नाही किंवा करायचं नाही इत्यादी, तर ते त्यांचा वेळ वाचवू शकतात, मी समजू शकतो. आणि यापुढची व्हिडिओ त्यांनी पाहिली नाही तरी माझ्या शुभेच्छाच आहेत. त्या मुळात शुभेच्छा बिनशर्त आहेत, त्या निर्व्याज आहेत, शुभेच्छा निरपेक्ष आहेत. त्या काही तुम्ही या विश्वविद्यापीठाच्या कार्याला देणगी दिली तर शुभेच्छा आहेत आणि जणू नाही दिली तर नाही, तसं अजिबात नाही. आयुष्याच्या सुद्धा ज्या अवस्थेमध्ये मी पोचलोय तिथे खरोखरच अंतःकरणातली कायमची प्रार्थना सर्वेत्र सुखिनः सन्तु भवतु सब्ब मंगलम, की मुळी सर्वांचंच कल्याण होवो. तेव्हा सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा ही माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहेच. पण सुरुवातीच्या 1 मिनिटामध्ये हा विश्वविद्यापीठासाठी आर्थिक उभारणीला तुम्हा सर्वांची मदत हवी आहे हे मोकळेपणाने बोलण्याचं आता आणखी एक कारण, ते म्हणजे आता हा विषय कळूनही पुढे जे ऐकत असतील त्यांचे खूप मनापासून मी आभार प्रकट करतो, मी मनापासूनची कृतज्ञता व्यक्त करतो. आणि जर मुळातच शुभेच्छा बिनशर्त आहे तर आता शुभेच्छा रेज टू एन अशा अनंत अफाट अमर्याद शुभेच्छा तुम्हा सर्वांप्रती सुद्धा परत एकदा व्यक्त करतो. हा विजयादशमीचा दिवस, ही येणारी दिवाळी, हे येणार आपलं सर्व नववर्ष भारतीय संस्कृतीनुसारचं, हे सर्व म्हणजे दुष्ट शक्तीवर सज्जन शक्तीने केलेली मात, सत्याचा असत्याविरुद्धचा विजय, न्यायाने अन्यायावर केलेली मात आणि त्याचा भारतीय विचाराचा अर्थ आहे धर्म. हा अधर्मावर मात करून विजयी झाल्याचा हा सगळा सण आणि त्याचा आनंद. आपल्या भारतीय विचारांमध्ये विजयादशमीला सीमोल्लंघन म्हणतो आपण, की असलेल्या सीमा ओलांडून आता नवी क्षितिज, नवी आकाश, नवे विजय मिळवण्यासाठी बाहेर पडायचं. त्यामध्ये सुद्धा महाराष्ट्राला तर एक विशेष आनंद, अभिमान आणि आत्मविश्वास आहे की शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेऊन हा आपला महाराष्ट्र उभ्या भारतासाठी लढला आणि बहुसंख्य वेळा जिंकला. त्या देदीप्यमान इतिहासाचं नाव मराठ्यांचा इतिहास. शिवाजी महाराजांच्या शिकवणीनुसार आपण दसऱ्याला भारताच्या विजयासाठी इथून फौजा उत्तरेला, दक्षिणेला, पूर्वेला, पश्चिमेला बाहेर पडत असत की देशासाठी हा पराक्रम करायचा आहे. आता आधुनिक काळात सुद्धा हा पराक्रम जसा सैन्याची शस्त्र वापरून करायचा आहे तसा तो पराक्रम आपलं मन, आपली बुद्धी घेऊन जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये करायचा आहे. म्हणूनच आपण विजयादशमीचा मुहूर्त या संवादासाठी ठरवतो आहोत की आता संपूर्णपणे भारतीय ज्ञान प्रणालीवर उभं असलेलं आणि जागतिक दर्जाचं विश्वविद्यापीठ उभं करण्याच्या कामाला आपण लागलो आहोत. हे आपलं सीमोल्लंघन. त्या कामाला तुम्हा सर्वांचे शुभेच्छा असाव्यात, आशीर्वाद असावेत आणि अर्थातच पूर्णपणे आपल्या स्वेच्छेनुसार, पण ज्यांना ज्या तऱ्हेची शक्य होईल ती सर्व प्रकारची मदत या विद्यापीठाच्या उभारणीमध्ये असावी अशी माझी सर्वांपाशी विनंती आहे, प्रार्थना आहे.
मी IAS मधला राजीनामा देऊन चाणक्य मंडल परिवारची स्थापना केली 1996. म्हणजे चालू त्या कार्याचं 30 वर्ष आहे, 30वं वर्ष आहे. चाणक्य मंडलच्या कामाच्या पहिल्या दिवसापासून मी भूमिका घेतली की हे काम आर्थिकदृष्ट्या सुद्धा स्वतःच्या पायावर उभं राहायला पाहिजे. एका बाजूला या 30 वर्षात मी जन्मात कधी कोणाला म्हणायला गेलो नाही की या शैक्षणिक कामासाठी विशेषतः आर्थिक मदत द्या, म्हणजे देणगी द्या, नाही म्हटलो. नुसतं नाही आहे, तसं म्हणायचं नाही हा माझा निश्चय होता. आणि इतकंच काय, ही सर्व 30 वर्ष चाणक्य मंडल परिवारचं काम करताना आपण समाजाला लेखी म्हणजे पारदर्शकपणे आणि समाजाप्रती उत्तरदायित्व मान्य करून शब्द दिलाय की कुणालाही जन्मात कधी शुल्कासाठी अडवलं जाणार नाही आणि तिथे जातपात धर्म पंथभेद काहीही नाही. हा शब्द आपण गेली 30 वर्ष आपण पाळला आहे. 4 आणे सुद्धा शुल्क न देता चाणक्य मंडल परिवारमधनं अक्षरशः हजारो विद्यार्थी शिकून भारत किंवा महाराष्ट्राच्या प्रशासनासहित जीवनाच्या अनेक क्षेत्रांच्या मध्ये आता उत्तम कामगिरी करता आहेत. समाजाला दिलेला हा जो शब्द आहे तो आपल्या येणाऱ्या विश्वविद्यापीठाला सुद्धा लागू आहे आणि या विश्वविद्यापीठात सुद्धा शिक्षण घेणे, अधिकृत UGCच्या मान्यता प्राप्त पदव्या मिळवणे आणि पुढे जीवनामध्ये सन्मानाने स्वतःच्या पायावर उभं राहणे, यामध्ये कसलाही जातपात धर्मपंथ इत्यादी भेद सुद्धा नाही. आणि त्या विद्यापीठाच्या कामात सुद्धा जन्मात कधीही कोणालाही शुल्काकरता अडवलं जाणार नाही. नवे माझी तर सेवेची भावना आहे की आपल्याकडून गोरगरीब वर्गाला आपण जीवनात सन्मानाने उभं राहायला जेवढं काम करू शकू तेवढी आपल्याला असलेली संधी आहे. तेव्हा चाणक्य मंडल परिवारचं 30 वर्षाचं काम आता पाठीशी घेऊन पण आयुष्यामध्ये पहिल्यांदा आता मी तुम्हा सर्वांना निशंकपणे आणि निसंकोचपणे विनंती करतो आहे की हे विश्वविद्यापीठ उभं करण्यासाठी तुम्हाला शक्य असलेली सर्वात उत्तम आर्थिक मदत आणि ती मुख्यतः देणगीच्या रूपात कृपया करावी. कायद्याच्या दृष्टीने चाणक्य मंडलला ATG आहे आणि अर्थातच देणगीची पावती मिळेल. आपण हे विश्वविद्यापीठ उभं करण्याचा गेले अनेक महिने आपला ग्रहपाठ नीट केलाय. या विषयाशी संबंधित अनेक ज्येष्ठ व्यक्तींच्या बरोबर बसून सगळं त्याचे दस्तावेज तयार केलेत आणि आपण हे विद्यापीठ उभं करतो आहोत केंद्र सरकारच्या UGCचे जे सगळे नियम आहेत त्यानुसार. त्यामध्ये आता नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 NEP राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 मध्ये जे देशासाठी नवं शिक्षण धोरण जाहीर करण्यात आलं त्यामध्ये ही इंडियन नॉलेज सिस्टीम भारतीय ज्ञान प्रणाली ही संकल्पना मांडण्यात आलेली आहे. त्या सगळ्याचा अभ्यास केल्यानंतर तर मला वाटलं की आपण 1996 मध्ये चाणक्य मंडल स्थापन करताना जी संकल्पना मनात ठेवली की खरोखरच भारतीय विचारावर उभं असलेलं आणि जागतिक दर्जाचं आपल्याला विद्यापीठ उभं करायचं, ते सर्व मला त्या धोरणामध्ये NEP 2020 आणि त्यातल्या IKS इंडियन नॉलेज सिस्टीम या संकल्पनेमध्ये दिसतं. आपण याविषयीचा आता गृहपाठ पूर्ण करून नियमानुसार केंद्र सरकारचं शिक्षण खातं त्यातलं युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन विद्यापीठ अनुदान आयोग याच्या नियमानुसारचा पण अर्ज पण केला आहे आणि आता त्यातल्या ज्या कायदेशीर आवश्यकता आहेत त्या आपल्याला गतिमान पद्धतीने पूर्ण करायच्या आहेत. त्यामधले
दोन व्यावहारिक घटक अत्यंत महत्त्वाचे आहेत. एका बाजूला कॉर्पस म्हणजे निधी किमान 25 कोटीचा असावा लागतो. आपण त्यासाठी एक वेगळं बँकेत अकाउंट काढले आणि आता या आवाहनाला प्रतिसाद म्हणून ज्या देणग्या येतील त्या सर्व त्या अकाउंटवर जमा करायच्या. दुसरी व्यावहारिक गरज आहे की हे विद्यापीठ उभं करायला किमान 25 एकर जागा लागते. ती सुद्धा आपण गेले अनेक दिवस पुणे परिसरातही पाहतो आहोत आणि सोलापूर जिल्ह्यातले तर एक अतिशय प्रगल्भ कुटुंब आहे. त्यांच्या कानावर हे गेल्यावर तर तेहून पुढे आले की आमची सोलापूर जिल्ह्यातली जमीनसुद्धा आम्ही या विद्यापीठासाठी आम्ही द्यायला तयार आहोत. तेव्हा माझं आपण सर्वांना आवाहन आहे, विनंती आहे, प्रेमाचा आग्रह आहे की आता या विद्यापीठाच्या उभारणीसाठी कृपया खरोखर सढळ हाताने आणि कृपया तुम्हाला शक्य असलेली दी बेस्ट अशी देणगी ह्या कार्यासाठी द्यावीत. आपण या विश्वविद्यापीठाचं व्हिजन डॉक्युमेंट की हे उभं करायचं आहे ते विद्यापीठ म्हणजे काय व्हिजन आहे असं एक संक्षिप्त आपण 4 पानी तयार केले. हे जे मी तुमच्याशी बोलतोय इथे खाली या व्हिजन डॉक्युमेंटची सॉफ्ट कॉपी असेल. माझी विनंती कृपया ती पण काळजीपूर्वक वाचून मग आपला हा देणगी देण्याचा किंवा अन्य कोणत्याही प्रकारे या विद्यापीठाला सहकार्य करण्याचा आपला निर्णय घ्यावा. या देशाच्या दुर्दैवाने 150 वर्ष इंग्रजांनी आपल्या उरावर राज्य केलं. ते नुसती एक राजकीय राजवट नव्हती, त्यापेक्षा उतरलेलं खोल घुसलेला काटा आहे मनांची तयार झालेली गुलामी, कॉलनायझेशन ऑफ द माइंड, की ज्याचं नेमकं नाव आहे मेकॉले प्रणीत शिक्षण पद्धती. मेकॉलेची भारतीय शिक्षणावरची ती सुप्रसिद्ध टिप्पणी आहे 1835 सालातली की ज्यातला एक परिच्छेद तर आता बहुतेक असतो माहिती सर्वांना. तो म्हणजे कातडीनी काळे पण वृत्तीनी इंग्रज असे भारतात इंग्रजांचं राज्य टिकायला मदत करणारी कारकुनांची सेना तयार करणे, आर्मी ऑफ क्लर्क्स असं ज्या शिक्षण पद्धतीचं उद्दिष्ट होतं ती ही मेकॉलेनी आणलेली आपल्यावर लादलेली शिक्षण पद्धती आणि आपल्याला त्या शिक्षण पद्धतीद्वारा मन आणि बुद्धीचं गुलाम केलं. आपल्याला ढोबळमानाने जणू तुम्ही तुमचा देश, तुमची संस्कृती, तुमचं तत्वज्ञान, तुमचे ग्रंथ हे सगळे कसे मागासलेले आहेत, हे सगळे कसे टाकाऊ आहेत, हे सगळे कसे अंधश्रद्धांनी भरलेत आणि हा जो काही तुमचा देश आणि संस्कृती आणि तत्वज्ञान आहे सगळा पराभवाचा कसा इतिहास आहे. तुमच्याकडे या संस्कृतीकडे ओरिजिनल स्वतःचं प्रतिभेचं बीज, क्रिएटिव्ह हे जणू नाहीच आहे. या देशावर, या संस्कृतीवर कसे सतत आक्रमणच होत राहिली, तुम्ही कसे सतत हारत राहिलात आणि येणाऱ्या आक्रमकांनी कसा हा देश समृद्ध केला, हीच आपल्याला अक्कल प्रथम या ब्रिटिश आणि मेकॉलेच्या शिक्षण पद्धतीने सांगणं चालू केलं. फार मोठं दुर्दैव आहे देशाचं की स्वातंत्र्य मिळालं तरी हे आपल्या शिक्षण आणि अन्य पद्धतींच्या मधनं हे दूर झालं नाही. कळत किंवा नकळत आजही कुठेतरी हा भाव असतो की दुनियेतली सगळी अक्कल काय ती, दुनियेतलं सगळं नवं, सगळं ओरिजिनल, सगळं संशोधन काय ते तिकडे पश्चिमेत होणार, आमचं काम आहे फक्त त्याची गुलामी करायची. याला नाव आहे मनांची गुलामी, कॉलनायझेशन ऑफ द माइंड. याचा अर्थ जगातलं सगळं उत्तम आहे ते घ्यायला विरोध अजिबात नाही. उलट आपली वेद काळापासून प्रार्थना आहे, आ नो भद्राहा क्रतवो यंतु विश्वतः, की साऱ्या विश्वामधून चांगले विचार आमच्याकडे येऊ देत. पण ते होताना अरे आमच्याकडेही मूळचे महान, सखोल, अर्थपूर्ण, शास्त्रशुद्ध, विज्ञाननिष्ठ सुद्धा
असा दीर्घकाळचा विचार आहे, हे भान हरवलं कुठेतरी. ते पाहिजे भान. त्याचं नाव आहे आत्मभान, आपला सेल्फ अवेअरनेस. या देशामध्ये एक हजारो वर्ष अखंड एक संस्कृती नांदत आली. तिच्यापाशी मानवी जीवनाच्या सर्व क्षेत्रांच्या मधला मूलभूत विचार आहे, मूलभूत कार्य आहे, मूलभूत संशोधन आहे. आणि ते केवळ कधीतरी भूतकाळात झालं असं नव्हे, तर या संस्कृतीवर झालेली आक्रमणं, विध्वंस याचे सर्व चढउतार चालत असण्याच्या काळामध्ये सुद्धा सर्व काळ हे जे भारतीय विचाराचं मूळ बीज आहे ते सतत नवी नवी रूपं धारण करत होतं. भारतीय संस्कृतीकडे, भारतीय ज्ञान प्रणालीकडे हे काळानुसार होणारा बदल, तो सुद्धा बदल जाणून आत्मसात करून नवं रूप धारण करून प्रकट होणे. आणि केवळ एवढंच नव्हे, तर नवा हा जो काळ आहे यानुसार पुढचा विचार काय मांडायला पाहिजे, तो आमच्या या भारतीय विचारात रुजलेला पण नवं रूप धारण करणारा या सर्वाचा विचार, याची शिस्त, याची कार्यपद्धती सर्व काही आपल्याकडे आहे. उलट जगामध्ये आत्ता एक दुःखाची स्थिती आहे की मानवी जीवनाच्या या प्रकारे सर्व क्षेत्रातल्या विचारांचा दुर्दैवाने आपल्याकडे अभ्यास नीट होत नाहीये, होतोय तो जवळजवळ होत नाहीये. मग तो आपल्यापेक्षा जास्ती अमेरिकेमध्ये, कॅनडामध्ये, जर्मनीमध्ये, रशियामध्ये होतोय. आणि मग ते घेतायत आपला विचार, पण तो त्यांच्या परिभाषेत करून जणू हा आम्ही काहीतरी नवा विचार मांडतोय असं आपल्याला सांगतायत. आणि मग आपल्या गुलाम झालेल्या मनांना, बुद्धीला, कानांना तसा त्यांनी तो सांगितला की गोड वाटतो. मग आपण म्हणतो अरे करूयात. विसरलोच आहोत की ह्याची मूळ बीज, ह्याची मूळ ताकद, ह्याची मेथोडॉलॉजी, कार्यप्रणाली सुद्धा मूळच्या आपल्या विचारांच्या मध्ये आहे. त्याचं नाव आहे भारतीय ज्ञान प्रणाली, IKS, इंडियन नॉलेज सिस्टीम. भारतीय ज्ञान प्रणाली याच विषयाचा माझा एक दीर्घ लेख जडणघडण या मासिकाच्या दिवाळी अंकामध्ये आलेला आहे. जडणघडण सुद्धा जे दाम्पत्य चालवतं डॉक्टर सागर देशपांडे आणि त्याची पत्नी स्मिता. मला आनंद आहे की ते आधी चाणक्य मंडलचे विद्यार्थी आणि पुढे आपल्या जीवनामध्ये मुख्यतः शाळा पातळीचे विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांची संघटना बांधून कार्य करतात. त्यांचा दिवाळी अंक असतो जडणघडण. त्याला वर्षानुवर्ष मराठीतला सर्वोत्तम दिवाळी अंक म्हणूनही पारितोषिक मिळालेलं आहे. तर माझा हा लेख त्या दिवाळी अंकात आहे. ज्यांची इच्छा आहे त्यांच्यासाठी त्याची PDF सुद्धा इथे खाली लिंकमध्ये देतो. ती कृपया आपल्या वेळेनुसार काळजीपूर्वक वाचावी. आत्ता काही काळापूर्वी मी चाणक्य मंडलमधल्या विद्यार्थ्यांसाठी या विषयावर बोललो 2 तास 40 मिनिटं. तुमच्यातल्या ज्यांना उत्सुकता आहे त्यांच्यासाठी त्या सत्राची लिंक सुद्धा खाली देतो. कृपया वेळात वेळ काढून तेही सविस्तर ऐका. म्हणजे हे जे विद्यापीठ उभं करायचं आहे ह्याचा विचारांचा पाया काय आणि आपण त्यावर एक आधुनिकातलं आधुनिक आणि एकदम जागतिक दर्जाचं विद्यापीठ आपण उभं करणार आहोत. त्याचा पूर्ण आत्मविश्वास माझ्यात आहे. तोही मी कोणी नाही, पण मी ज्याला ईश्वरी चेतना म्हणतो तिने जणू दिलेला आत्मविश्वास. आणि स्वामी विवेकानंद ज्या समाजालाच ईश्वर हे आपल्याला शिकवतात त्या समाजवादाद्वारे प्रकट झालेल्या ईश्वरानेच आम्हाला आत्मविश्वास दिलाय. ही संकल्पना, हे स्वप्न, ही विजन दिली आहे की हे असं विश्वविद्यापीठ आपण उभं करू. खरं म्हणजे एका छोट्या, संक्षिप्त आणि अनौपचारिक स्वरूपात आत्ता आणि असं गेली 30 वर्ष चालू असलेलं चाणक्य मंडल हेच त्या प्रस्तावित विश्वविद्यापीठाचं एक अस्तित्वात असलेलं रूप आहे. माझ्या म्हणण्याचा अर्थ आहे आपल्यापाशी असं शैक्षणिक कार्य चालवण्याचा, उभं करण्याचाही दीर्घ अनुभव पण आहे. आणि मुख्य म्हणजे
30 वर्षाच्या चालू असलेल्या कामाच्या स्वरूपात त्याचा प्रोटोटाइप पण आपल्यासमोर आहे. आता आपण त्याचा आणखी मोठा सर्वार्थाने असा गुणाकार करून उभं करणार चाणक्य मंडल विश्वविद्यापीठ. भारताच्या इतिहास आणि संस्कृतीचा जरासुद्धा ज्यांचा अभ्यास आहे त्यांना हे माहिती आहे की मुळी हजारो वर्ष हा भारत देश जगाच्या ज्ञानाचं केंद्र होता आणि मानवाच्या इतिहासातलं सर्वात प्राचीन विद्यापीठच आहे तक्षशिला विद्यापीठ, की जे दुर्दैवाने आता पाकिस्तानच्या भूमीवर आहे. आणि तिथपासून ते विश्वविख्यात नालंदा विद्यापीठ, विक्रमशिला, उदांतपुरी, अवंती, उज्जैन, प्रतिष्ठान, अमरावती, कांची आणि मुख्य काशीसुद्धा सांगावं तेवढं कमी आहे, अशी जगातली 51 महान विद्यापीठं इथे या देशात होती. ते जगाची केंद्र होती. जगाच्या कानाकोपऱ्यातनं 51 बुद्धिमान व्यक्ती इथे शिकायला येत होत्या आणि ज्ञान घेऊन त्या आपापल्या देशात जाऊन आपापला देश, आपापली संस्कृती समृद्ध करत होत्या. दुर्दैवानी शतकानुशतकं झालेली आक्रमणं, त्यातला विध्वंस, या काळामध्ये मुळी ही संस्कृती टिकवून ठेवणं, स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स, हाच होऊन बसला मूलभूत. आणि मग इंग्रजी आक्रमणाने तर आपल्याला आपलाच द्वेष करायला शिकवलं, आपल्याला आपलाच देश, संस्कृती ह्याबद्दल न्यूनगंड बाळगायला शिकवलं. त्यांनी आपल्यालाच आपल्या जातीपातींवर फोडून एकमेकाविरुद्ध लढायला शिकवलं. आमची सेल्फ इमेज, आत्मप्रतिमा जणू की नाही, आमचा सगळा देश, आमची संस्कृती, सगळी पराभवाचा इतिहास हे सगळं टाकावं आहे. हे खरं अजिबात नाही. ते जे तेजस्वी बीज या भारतीय संस्कृतीकडे आहे आणि त्याला काळानुसार नवे नवे धुमारे सुद्धा फुटतात. म्हणून आपलं स्वप्न आहे की त्या ज्या तक्षशिला, नालंदा आणि विश्वविख्यात विद्यापीठं एकेवेळी होती, तर आता आपल्याला केवळ ती एकेवेळी होतीवर थांबायचं नाही आहे. अशा त्या होत्या यापासनं प्रेरणा घेऊन आत्ता वर्तमान काळात पुन्हा एकदा अशी जागतिक दर्जाची आणि भारतीय विचारावर उभी असलेलं विद्यापीठ आता आपल्याला उभं करायचं. नव नालंदा, नवी तक्षशिला. आणि 19व्या किंवा 20व्या शतकाच्या पहिल्या भागामध्ये जे स्थान ऑक्सफर्ड किंवा केम्ब्रिजचं असेल आणि आज जे स्थान कदाचित हार्वर्ड इत्यादी अमेरिकेतल्या विद्यापीठांचं असेल, तर डोळे केवळ तिकडे न लावता आणि आम्ही धावून तिकडे कधी जाऊ आणि त्यांचं आम्हाला प्रशस्तीपत्रक, प्रमाणपत्र कधी मिळू, ही सुद्धा जी मनाची गुलामी आहे ती न ठेवता पुन्हा एकदा या शिक्षणाच्या क्षेत्रात ही भरतभूमी एक जागतिक दर्जाचं काम उभं करू शकते. ते आपल्याला या विद्यापीठाच्या माध्यमातून करायचं आहे. आज जो प्रचंड वेगाने बदलणारा टेक्नॉलॉजीचा कालखंड आहे, AI त्यामध्ये आलंय, तर अशा काळामध्ये आता जगभर चर्चा चालू आहे की भविष्य काळातला मानवी समाज हा ज्ञानाधारित मानवी समाज असणार आहे. नॉलेज बेस्ड सोसायटी. भारतीय संस्कृतीचा तर अभ्यास करणाऱ्या प्रत्येकाला जाणवेल की प्राचीन काळापासून हजारो वर्ष भारतीय संस्कृतीच ज्ञानाधारित संस्कृती आहे, नॉलेज बेस्ड संस्कृती. आणि आमचे सगळं भाषा हा विषय मांडणारे महर्षी पाणिनी आणि योग आणि मानसशास्त्र हा विषय मांडणारे महर्षी पतंजली, महर्षी कपिल मुनी असोत. आणि अशी यादी दीर्घकाळ, शतकानुशतक, हजारो वर्ष अखंड चालत राहते आधुनिक काळासकट. की आधुनिक काळामध्ये ज्यांनी वनस्पतीमध्ये पण जीव आहे, वनस्पतीला पण भावना असतात, हे सिद्ध केलेले जगदीशचंद्र बसू. कोणी जेव्हा त्यांना विचारलं की मुळात हे तुम्ही सिद्ध कसं केलं, मुळात हे तुमच्या मनात आलं कसं, तर जगदीशचंद्र बसू म्हणले, मी काही वेगळं नाही केलं,
माझ्या संस्कृतीनेच मला हे शिकवलं, ते मी आधुनिक विज्ञानाच्या कसोटीवर सप्रमाण सिद्ध करून दाखवलं. 20व्या शतकातला थोर गणितज्ञ की जो मानवाच्या इतिहासातल्या सार्वकालिक श्रेष्ठ गणितज्ञांमध्ये आहे, श्रीनिवास रामानुजन यांनी जे गणिताची प्रमेय मांडली आहेत, हे विश्वाचं कोडं सोडवणारी, अजूनही रामानुजन जाऊन 90 वर्ष उलटून गेली, पण अजूनही जगात त्या गणिती प्रमेयांचा अभ्यास चालू आहे की त्याला हे अद्भुत आलं कसं, कळलं कसं. केवळ 32 वर्षाचं आयुष्य मिळालं. आणि केम्ब्रिजमधले त्याचे गुरु गणिताचे, त्यांनी जेव्हा रामानुजनना विचारलं हे तुला सुचतं कसं, तो म्हणाला की माझी तमिळनाडूतलं गाव आहे, तिथली देवी मला येऊन हे सांगते. हे जे भारतीय ज्ञानप्रणालीमध्ये एका बाजूला शास्त्रशुद्ध सप्रमाण प्रयोगांनाही जसं महत्त्व आहे, तसं इंट्युशन अंतस्फूर्तीला महत्त्व आहे, ते त्या श्रीनिवास रामानुजन यांच्याद्वारा व्यक्त होतं. आज खरोखर जगाला भारताच्या ज्ञानाच्या साठ्याची जाणीव झालेली आहे. अभ्यास होतोय, आपलं काम आहे आपल्याला तो उभा करायचा आहे आणि त्यावर सगळं आधुनिक आणि जागतिक दर्जाचं विद्यापीठच उभं करायचं आहे. म्हणजे इंडियन नॉलेज सिस्टीम IKS ही जी मानवी जीवनाची सर्व क्षेत्र आहेत, ज्ञानाच्या सर्व शाखा आहेत, त्याचा आधार, बेस, पाया हा भारतीय ज्ञानप्रणाली आणि त्यावर अशी आधुनिकातली आधुनिक उभी करण्याची शिक्षणाची नवी इमारत. त्यामध्ये आपण या व्हिजन डॉक्युमेंटमध्ये एका कालक्रमाने मांडलं आहे की एक सुरुवात करून क्रमाक्रमाने आपल्याला सर्व ज्ञानशाखांच्या मधलं हे विद्यापीठ तर उभं करायचंच आहे. पण आत्ता जो आपण प्रस्ताव मांडला आहे त्यामध्ये पहिल्यांदा 10 क्षेत्र ठरवलीत की आपल्याकडनं ही जी कायद्यातली पूर्तता आहे ती झाली आणि मग केंद्राची मान्यता मिळाली की करायची आहे ती पहिल्यांदा 10 क्षेत्र इथे नोंदवलेली आहेत. पहिलं अर्थातच ईश्वर कृपेने जे आधी भारत मातेचा कार्य करता आणि त्याच भावनेतून परीक्षा दिल्यावर जे IAS झालो, म्हणून पहिला विषय सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षा की ज्याच्यामध्ये नागरी सेवा परीक्षा येतात, याच्या रीतसर अधिकृत पदवी, पदव्युत्तर आणि हे रिसर्चपर्यंतचं PhD पर्यंतचं हे पहिलं क्षेत्र. दुसरं अर्थातच आपल्या कमिटमेंटचं महत्त्वाचं क्षेत्र आहे या राष्ट्राची सुरक्षितता आणि संरक्षण, डिफेन्स आणि सिक्युरिटी. या क्षेत्रामधले केवळ अखिल भारतीय काय जागतिक दर्जाचे तज्ज्ञ या विश्वविद्यापीठाच्या पाठीशी उभे आहेत. तिसरं क्षेत्र योग आणि मानसशास्त्र. मुळात योग हेच मानसशास्त्र आहे. पतंजलीच्या योगसूत्रांवर मराठीमध्ये जो एक माझ्या मते जागतिक दर्जाचा ग्रंथ आहे, याचं नावच आहे भारतीय मानसशास्त्र. याचे लेखक एक कोल्हटकर शास्त्री म्हणून जे महान अभ्यासक होऊन गेले, त्यांनी हे भारतीय मानसशास्त्र असंच मांडलंय. लोकमान्य टिळकांनी सुद्धा गीतारहस्य मांडलं, त्यामध्ये भगवद्गीतेमध्ये मांडलेला सर्व विचार हे भारतीय मानसशास्त्र आहे, हे भारतीय नीतिशास्त्र आहे. तर आधुनिक सुद्धा मानसशास्त्र अगदी फ्रॉइड आणि युंग यांच्यापासून ते वर्तमान काळापर्यंत या सर्वाचा सिंथेसिस करूनचा आपला प्रस्तावित तिसरा विभाग. चौथा विभाग आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मग इंजिनिअरिंगच्या सर्व ज्ञानशाखा. आपल्या सुदैवाने आपल्याकडे ह्या AI क्षेत्रातले जागतिक तज्ज्ञ आणि 30 वर्षांपेक्षा जास्ती अनुभव असलेले डॉक्टर भूषण केळकर चाणक्य मंडलच्या कार्यामध्ये सक्रिय यामध्ये आहेत. म्हणून आपण जे पहिलं पाऊल टाकणार आहोत त्याच्यात विषय क्रमांक 4वर हा AIचा विषय पण आहे, त्याची अधिकृत पदवी, पदव्युत्तर, पुढे रिसर्च. 5वा विषय पत्रकारिता आणि जनसंपर्क, मास कम्युनिकेशन चे सर्व विषय, जगातल्या घडामोडींचे सर्व अभ्यास. आणि हे प्रिंटमधला मीडिया, डिजिटल मीडिया आणि आता जे मीडियाचं सुद्धा AI पासून स्वरूप बदलणार आहे ते सर्व आपल्या प्रस्तावित 5व्या विभागात आहे. 6वा विभाग शिक्षणशास्त्र. आपण आपल्या कार्याचा एक पवित्र अविभाज्य भाग मानतो की व्रतस्थपणे ज्यांना शिक्षकच व्हायचं आहे अशी चरित्रवान, बुद्धिमान माणसं पुढची पिढी घडवण्याच्या कामात आली पाहिजेत.
ते शिक्षणशास्त्र आहे. आणि शाळा असो अथवा महाविद्यालय, विद्यापीठ आणि संशोधनाच्या पातळीची गुणवत्ता असलेला शिक्षक वर्ग असा उभा राहणे हे आपल्या कामाचं मॅन्डेट आहे. तो आपण प्रस्तावित करतो. तो 6वा विभाग. 7वा उद्योजकता आणि बिझनेस मॅनेजमेंट, की जो काळ आला आहे त्यामध्ये आता नव्या पिढीसाठी तयार रेडीमेड नोकऱ्या असण्याचं प्रमाण कमी आहे. आता आपल्याला आर्थिकदृष्ट्या सुद्धा स्वतःच्या पायावर उभं राहता येण्याची क्षमता, ती कुशलता, स्किल आपल्यामध्ये असावं लागणार आहे. त्याचा सोपा इंग्लिश शब्द आहे सेल्फ एम्प्लॉयमेंट. पण मग त्या स्वयंरोजगारामागे ही जी रोजगार क्षमता आहे त्यामध्ये व्यवसायाची कौशल्य, बिझनेस चालवता येण्याची. आणि पुन्हा पुन्हा म्हणतोय की या प्रत्येकाचा समृद्ध असा भारतीय विचार आहे. अगदी व्यवसाय, बिझनेस मॅनेजमेंटसुद्धा भारतीय विचारावर आणि त्याच वेळेला पीटर ड्रकर सकट जगातले एकाहून एक असामान्य बिझनेस मॅनेजमेंटचे तज्ज्ञ यांचाही विचार आत्मसात करणे ही ते आपण प्रस्तावित करत असलेली 7वी स्कूल. 8वा लॉ, म्हणजे ज्यामध्ये राज्यघटना, कायदे आणि आधुनिक भारताचे, आधुनिक जगाचे कायदे आणि या कायदा, लॉ या क्षेत्राचं शास्त्रशुद्ध अभ्यास, पुन्हा पदवी, पदव्युत्तर, रिसर्च. 9वा आपण मांडला आहे, त्याला नाव देतो भारतीय लिबरल आर्ट्स, म्हणजे ज्यामध्ये इतिहास, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, लोकप्रशासन, म्हणजे रूढार्थाने ज्याला ह्युमॅनिटीज असं नाव आहे, मानव्य शाखा म्हटलं जातं. आजच्या जगाची एक वस्तुस्थिती आहे की या क्षेत्रांच्या मधला बहुतेक सगळा आधुनिक विचार मुख्यतः पश्चिमेमध्ये तयार झाला आणि तो आपल्याला तसाच्या तसा निर्यात केला जातो. आपण तो तसाच्या तसा आयात करतो आणि भारताकडे सुद्धा त्या दृष्टीनेच पाहून आपण भारतपणाचं विश्लेषण करतो. याला एक फार चांगला शब्द युरोसेंट्रिझम. तर त्याऐवजी या ज्ञानशाखांच्या मधला सुद्धा समृद्ध असा भारतीय विचार, भारतीय वारसा, तो वेदांपासून वर्तमान काळापर्यंतचा, अशी 9वी स्कूल. आणि आपण 10वी प्रस्तावित करतो आहोत मराठी, पाली आणि संस्कृत सकट भाषा या विषयाला वाहिलेलं अभ्यास, लँग्वेजेसचा. याला आपण महर्षी पाणिनी स्कूल असं नाव देणं. त्या प्रत्येकाला आपण मनात एक प्रस्तावित नाव ठेवले की मराठीसुद्धा ज्ञान भाषा व्हायला पाहिजे. विज्ञान, तंत्रज्ञान आणि व्यापार, उदीम आणि राज्यशास्त्रासकट सगळी परिभाषा मराठीमध्ये आली पाहिजे. ती मराठीकडे ताकद आहे याचं कारण आई या नात्याने मराठीचं नातं संस्कृत आणि प्राकृत म्हणजे पाली दोन्हींशी आहे. आणि त्यामध्ये नवे शब्द, नव्या संज्ञा, नव्या संकल्पना करण्याची प्रचंड शक्ती आहे. पण आपलं काम आहे त्याचा शास्त्रशुद्ध अभ्यास करून मांडायला पाहिजे. असा हा 10वा आपण मुख्यतः भाषाशास्त्र, भाषा विषयांना वाहिलेला. असं आपण पहिलं पाऊल म्हणून चाणक्य मंडल विश्वविद्यापीठ हे या पहिल्या 10 ज्ञानशाखांच्या मध्ये काम चालू करेल. आणि मग क्रमाक्रमाने जसं आपण उभं करत जाऊ तसं मग ज्याला स्टेम असं नाव आहे, सायन्स, टेक्नॉलॉजी, एज्युकेशन, मॅथ्स, या सकट जीवनाच्या सर्व क्षेत्रांच्या मध्ये आपल्याला काम उभं करायचं आहे. माझी त्यासाठी आपल्या सर्वांना विनंती आहे की कृपया ह्या संकल्पाला, पहिली तर गोष्ट तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा, ज्येष्ठांचे आशीर्वाद असावेत आणि मग ज्याला आपापल्या परीने जी शक्य आहे ती बेस्ट मदत चाणक्य मंडल विश्वविद्यापीठाला करावी. या विश्वविद्यापीठाचा सुद्धा माझा आग्रह आहे की हे सरकारवर अवलंबून नको. सरकार कोणाचे असू दे, आहे ते आपलंच आहे, कारण ही लोकशाही आहे. पण शिक्षण पाहिजे जनाधारावर उभं. शिक्षण सरकार नावाच्या व्यवस्थेवर अवलंबून नको आहे. सरकार या व्यवस्थेचा अर्थातच काम आणि जबाबदारी आहे गुणवत्तेवर देखरेख ठेवणे.
संनियंत्रण ते बरोबरच आहे. म्हणून हे विद्यापीठ उभं करताना माझी विनंती, माझी कार्यपद्धतीन म्हणून माझा आग्रह आहे की याच्या लागणाऱ्या सरकारकडनं ज्या फक्त मान्यता आणि कायदेशीर पूर्तता आहेत तेवढ्या आपल्याला सरकारकडनं हव्या आहेत. पुढचं जे उभं करायचं आणि चालवायचं सुद्धा ते जनाधारावरच चालवायचं. त्या जनाधाराचा मुख्य व्यावहारिक मुद्दा आर्थिक उभारणी हा आहे. हे विद्यापीठ उभं पण करणे आणि पुढे ते चालवणे हे जनाधारावरच व्हावं. माझी आपल्याला विनंती, तुम्हाला योग्य वाटणारी बेस्ट अशी देणगी कृपया या कार्याला द्या. एक जनाधार आणि हे विश्वविद्यापीठाची उभारणी करणे हेच एक जन आंदोलन आपल्याला बनवायचं. म्हणून मी सहज एक पवित्र आकडा म्हणून केवळ रुपये 10,101 असं मी प्रस्तावित करतोय. या आकड्याला एक पावित्र्य पण आहे आणि आधुनिक गणित आणि संगणकशास्त्र कम्प्युटरमधला पण एक संकेत आहे. 10101 ही बायनरी सिस्टीम असते, त्याची ही पद्धत आहे. आणि तुमच्या माझ्या देशामध्ये हृदय पिळवटून टाकणारं दारिद्र्य अजूनही आहे. माझी श्रद्धा आहे की हे विद्यापीठसुद्धा त्यांच्यासाठी आहे. पण जे काही आपल्याला आर्थिक विकास करता आला आहे त्यातून मला वाटतं तुम्ही सहमत व्हाल की अशा रीतीने 10,101 रुपये देऊ शकतात असा सुद्धा समाजामध्ये आता एक मोठा वर्ग आहे. आम्हा सर्वांचा प्रयत्न अशा सर्वांपर्यंत म्हणजे तुमच्यापर्यंत पोचावं. म्हणून माझी विनंती, ही मॅजिक फिगर 10,101 याचा अर्थ यापेक्षा कमी चालणार नाही असं अजिबात नाही. त्या एकेका रुपयाला पावित्र्य आणि महत्त्व आहे आणि अर्थातच याच्याहून जास्ती तर मी आभारी राहीनच. पण आपल्याला हे जे एक जन आंदोलन उभं करायचं आहे त्यासाठी मी सहज सर्वांसमोर किमान 10,101 केवळ रुपये 10,101 अशी विनंती ठेवतोय. आपण याची जी सगळी मांडणी करणार आहोत ह्याला नीट डॉक्युमेंट्सचा आधार आहे. त्यामध्ये विनंती करणार आहोत की एक पहिला जो निधी कॉर्पस उभा करायचा आहे तर त्याला तरी तुम्ही देणगी देऊ शकता. आणि किंवा पुढे सुद्धा जो विद्यापीठाचा कारभार चालवायचा आहे, विशेषतः माझं गणित आहे पहिली 6 वर्ष की विद्यापीठ आर्थिकदृष्ट्या आता स्वतःच्या पार उभं राहील आणि त्यातूनच मिळणाऱ्या रेव्हेन्यूच्या आधारावर विद्यापीठ कामकाज करू लागेल. तर माझा अंदाज आहे ह्याला 5 किंवा 6 वर्ष लागणार आहेत. ह्या पहिल्या 5 किंवा 6 वर्षांमध्येही त्या विद्यापीठाचा कारभार चालायला सुद्धा लागणार आहे मदत. तर माझी विनंती 2 प्रकार, एक वन टाईम देणगी किंवा दुसरी आणि शिवाय म्हणजे ज्यांना आणि ते सुद्धा चालेल की आम्ही पहिली 5 किंवा 6 वर्ष चाणक्य मंडल विश्वविद्यापीठाला दरवर्षी एका विशिष्ट अमुक अमुक या तारखेला, अमुक अमुक या मुहूर्ताला, अमुक अमुक या निमित्ताने पण आम्ही आमच्याकडनं ही विशिष्ट ही जी रक्कम आहे एवढी आम्ही चाणक्य मंडल विश्वविद्यापीठाच्या कामाला देऊ. जसं उदाहरणार्थ कोणाचा जन्मदिवस, आपल्या मुलाबाळांचा जन्मदिवस, कोणाचे लग्नाचा वाढदिवस, कोणाला आपल्या आईवडिलांच्या नावाने, इथपासून ते पुढे विद्यापीठाच्या उभारणीमध्ये या खूप प्रकारच्या देणग्या असणार आहेत. आमचा यावरचा सर्व होमवर्क झाल्यावर मी आपल्याकडे आलेलो आहे. कोणाला जर चेकनी द्यायचा असेल तर तो चेक चाणक्य मंडल या नावाने निघायला हवा. आपलं कायदेशीर नाव चाणक्य मंडल आहे. चेक किंवा DD. शिवाय आत्ताची आधुनिक व्यवस्था म्हणजे QR कोड आणि तो स्कॅन केला तर चेक, DD अथवा QR कोड प्रत्येक देणगीदाराचं नाव, पत्ता, फोन नंबर, ईमेल एवढं आपल्याला हवं आहे. आपण व्यवस्थित त्याची शिस्त, आपण प्रशासकीय शिस्त बॅकएंडला ठेवली जाणार. मला वाटतं आहे की एक निश्चित आहे, बहुधा त्यासाठी वेगळे शब्द वापरायला नको तरी मला राहवत नाही आहे म्हणून मी ते शब्द वापरतोय की या निधीचा वापर चाणक्य मंडल विश्वविद्यापीठाच्याच उभारणीसाठी होणार. हा वेगळ्या अकाउंटवर पण जाणार आणि कारभार या पारदर्शक तऱ्हेने राहणार की कोणालाही कधीही हिशोब मागायचा अधिकार आहे. हे अकाउंट पाहायचा, तपासायचा अधिकार आहे. या पारदर्शकतेचा, प्रांजळतेचा शब्द घेऊनच तर ह्यामध्ये आपण पाऊल ठेवतो आहोत.
सध्या माझा जो महाराष्ट्र आणि देशभर प्रवास होतो त्याच्यात मला एक कायम आनंददायक अनुभव येतो, ते म्हणजे फार मोठ्या प्रमाणामध्ये सर्व वयोगटातली माणसं मला अतिशय प्रेमाने आनंदाने भेटतात की आम्ही यूट्यूबवरचं तुमचं बोलणं आम्ही नेहमी काळजीपूर्वक ऐकतो आणि ते आम्हाला आनंद, प्रेरणा, दिशा देतं. माझं हृदय आनंदाने भरून येतं. आत्ता मी ते बोलण्याचं कारण, असे जे कोणी यूट्यूबवर एरवी माझं बोलणं ऐकतात त्यांना एक गोष्ट लक्षात आली का नाही मला कल्पना नाही, ती म्हणजे आजपर्यंत मी त्या बोलण्यात जन्मात कधीही लाईक, शेअर, सबस्क्राईब असं मी बोललेलो नाही. त्यामागची माझी भूमिका असते की शहाण्या, बुद्धिमान, संवेदनशील लोकांना हे वेगळं सांगावं नाही लागत आणि त्यामुळेच तर चाणक्य मंडलचं चालू कामसुद्धा समाजाच्या आधारावरच उत्तम आणि आनंददायक चालू आहे. पण आता आज या मुद्द्याला मात्र लक्षात ठेवून मी सर्वांना लाईक, शेअर, सबस्क्राईब हे आवर्जून सांगते की ही व्हिडिओ कृपया लाईक करा. ही व्हिडिओ तुमच्या इच्छेने पण तुमच्या संपर्कातल्या सर्वांना पाठवा आणि चाणक्य मंडलचा हा जो यूट्यूब चॅनल आहे तो सबस्क्राईब करा. तर हे जनांचा प्रवाहो चालिला म्हणजे कार्यभाग आटोपला असं जे समर्थ रामदास म्हणतात, तशी आपलं हे विश्वविद्यापीठ ही एक जन आंदोलन अशी त्याची प्रत्यक्ष आखणी आणि त्याचा प्रत्यक्ष आकार येईल. तेव्हा सर्व आपण माता, पिता, बंधू, भगिनी, मित्रमैत्रिणी, माझी सर्वांना विनंती आहे की संपूर्णपणे भारतीय ज्ञान प्रणालीवर उभं असलेलं आधुनिकातलं आधुनिक आणि जागतिक दर्जाचं विश्वविद्यापीठ उभं करण्याच्या या संकल्पाला तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा असाव्यात, ज्येष्ठांचे आशीर्वाद असावेत आणि ज्याला ज्या तऱ्हेने योग्य वाटेल त्याची आर्थिक सहित सर्व प्रकारची यामध्ये मदतही व्हावी अशी विनंती करतो. आणि पुन्हा एकदा आणि कायमसाठी यावरच्या कशाच्याही निरपेक्ष सर्वांना नमस्ते आणि सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा.